हे चॅट जीपीटी आज मला अशी एक भारी रेसिपी सांग ना एवढ्याच साहित्यातून. रेसिपी तर आल्यात काय कॅफे स्टाईल गार्लिक बटर मशरूम हीच बनवते. ए ऐक ना, ब्रुनोईज म्हणजे काय ग? Area secure. No enemy हे detected. चॅट ते ब्रुनोईज काय असतं रे? ब्रुनोइज ही एक कटिंग टेक्निक आहे ज्यामध्ये भाज्या किंवा फळे खूपच लहान, साधारण 1 ते 2 मिमीच्या क्यूब्स मध्ये कापली जातात. आकर्षक आणि समान दिसतात. हे चॅट जीपीटी डोशाचा तवा रेडी होण्यासाठी किती तापमान पाहिजे? माझा डोसा एकदम कुरकुरीत झाला पाहिजे बरं का. तवा चांगला गरम झाल्यावर त्यावर त्यांना ते तेल घेतला लावून घेतला कारणच पिठाची ठेवायचं ग पातळ बाजू. परती घालून त्याला थोडा वेळ शिजवून कुरकुरीत डोसा तयार होतो. हा, तसं मी कधी कधी करते बरं का. तुम्ही चॅट जीपीटी यूज करता? बाई मी हे बाई एवढं साहित्य मार्केटला जायला वेळ नाही. Enemy spotted. हे चॅट जीपीटी आज मला अशी एक भारी रेसिपी सांग ना एवढ्याच साहित्यातून. रेसिपी तर आल्यात काय स्टाईल गार्लिक बटर मशरूम हीच बनवते. Double takedown. ए ऐक ना, ब्रुनोईज म्हणजे काय ग? हे चॅट ते ब्रुनोईज काय असतं रे? ब्रुनोइज ही एक कटिंग टेक्निक आहे ज्यामध्ये आकर्षक आणि समान हे चॅट जीपीटी डोशाचा तवा रेडी होण्यासाठी किती तापमान पाहिजे? माझा डोसा एकदम कुरकुरीत झाला पाहिजे बरं का. तवा चांगला गरम झाल्यावर त्यावर तेल लावून पिठाची पातळ परती घालून त्याला थोडा वेळ शिजवून कुरकुरीत डोसा तयार होतो. हा, तसं मी कधी कधी करते बरं का. तुम्ही चॅट जीपीटी यूज करता? बाई मी हे बाई आज तर व्हिडिओ शूट आणि एवढं साहित्य मार्केटला जायला वेळ नाही. हे चॅट जीपीटी आज मला अशी एक भारी रेसिपी सांग ना एवढ्याच साहित्यातून. रेसिपी तर आल्यात काय कॅफे स्टाईल गार्लिक बटर मशरूम हीच बनवते. ए ऐक ना, ब्रुनोईज म्हणजे काय ग? टेम्पल पण ठेवा. हे चॅट ते ब्रुनोईज काय असतं रे? ब्रुनोइज ही एक कटिंग टेक्निक आहे ज्यामध्ये भाज्या किंवा फळे खूपच लहान, साधारण 1 ते 2 मिमीच्या क्यूब्स मध्ये कापली जातात. आकर्षक आणि समान दिसतात. हे चॅट जीपीटी डोशाचा तवा रेडी होण्यासाठी किती तापमान पाहिजे? माझा डोसा एकदम कुरकुरीत झाला पाहिजे बरं का. तवा चांगला गरम झाल्यावर त्यावर तेल लावून पिठाची पातळ परती घालून त्याला थोडा वेळ शिजवून कुरकुरीत डोसा तयार होतो. हा, तसं मी कधी कधी करते बरं का. तुम्ही चॅट जीपीटी यूज करता? ये वीडियो बाई वायरल मी करो और वीडियो करें. हे बाई आज तर व्हिडिओ शूट आणि एवढं साहित्य मार्केटला जायला वेळ नाही. हे चॅट जीपीटी आज मला अशी एक भारी रेसिपी सांग ना एवढ्याच साहित्यातून. रेसिपी तर आल्यात काय कॅफे स्टाईल गार्लिक बटर मशरूम हीच बनवते. ए ऐक ना, ब्रुनोईज म्हणजे काय ग? हे चॅट ते ब्रुनोईज काय असतं रे? ब्रुनोइज ही एक कटिंग टेक्निक आहे ज्यामध्ये भाज्या किंवा फळे खूपच लहान, साधारण 1 ते 2 मिमीच्या क्यूब्स मध्ये कापली जातात. आकर्षक आणि समान दिसतात. हे चॅट जीपीटी डोशाचा तवा रेडी होण्यासाठी किती तापमान पाहिजे? माझा डोसा एकदम कुरकुरीत झाला पाहिजे बरं का. तवा चांगला गरम झाल्यावर त्यावर तेल लावून पिठाची पातळ परती घालून त्याला थोडा वेळ शिजवून डोसा तयार होतो. हा, तसं मी कधी कधी करते बरं का. तुम्ही चॅट जीपीटी यूज करता? बाई मी हे बाई आज तर व्हिडिओ शूट आणि एवढं साहित्य मार्केटला जायला वेळ नाही. हे चॅट जीपीटी आज मला अशी एक भारी रेसिपी सांग ना एवढ्याच साहित्यातून. रेसिपी तर आल्यात काय कॅफे स्टाईल गार्लिक बटर मशरूम हीच बनवते. ए ऐक ना, ब्रुनोईज म्हणजे काय ग?
हे चॅट ते ब्रुनोइज काय असतं रे? ब्रुनोइज ही एक कटिंग टेक्निक आहे ज्यामध्ये भाज्या किंवा फळे खूपच लहान साधारण 1 ते 2 मिलीच्या क्यूब्स मध्ये कापली जातात. आकर्षक आणि समान दिसतात. कैसे ज्यादा बनाओ कपड़ों के ऊपर नहीं हे कपड़ा चॅट नहीं जीपीटी कैसे दे रहे हो डोशाचा तवा रेडी होण्यासाठी किती तापमान पाहिजे? माझा डोसा एकदम कुरकुरीत झाला पाहिजे बरं का. तवा चांगला गरम झाल्यावर त्यावर तेल लावून पिठाची पातळ परती घालून त्याला थोडा वेळ शिजवून कुरकुरीत डोसा तयार होतो. हा तसं मी कधी कधी करते बरं का. तुम्ही चॅट जीपीटी यूज करता? बाई मी हे बाई आज तर व्हिडिओ शूट आणि एवढं साहित्य मार्केटला जायला वेळ नाही. हे चॅट जीपीटी आज मला अशी एक भारी रेसिपी सांग ना एवढ्याच साहित्यातून. रेसिपी तर आल्या कॅफे स्टाईल गार्लिक बटर मशरूम हीच बनवते. ए ऐक ना ब्रुनोइज म्हणजे काय ग? हे चॅट ते ब्रुनोइज काय असतं रे? ब्रुनोइज ही एक कटिंग टेक्निक आहे ज्यामध्ये भाज्या किंवा फळे खूपच लहान साधारण 1 ते 2 मिलीच्या क्यूब्स मध्ये कापली जातात. आकर्षक आणि समान दिसतात. हे चॅट जीपीटी डोशाचा तवा रेडी होण्यासाठी किती तापमान पाहिजे? माझा डोसा एकदम कुरकुरीत झाला पाहिजे बरं का. तवा चांगला गरम झाल्यावर त्यावर तेल लावून पिठाची पातळ परती घालून त्याला थोडा वेळ शिजवून कुरकुरीत डोसा तयार होतो. हा तसं मी कधी कधी करते बरं का. तुम्ही चॅट जीपीटी यूज करता? बाई मी हे बाई आज तर व्हिडिओ शूट आणि एवढं साहित्य मार्केटला जायला वेळ नाही. हे चॅट जीपीटी आज मला अशी एक भारी रेसिपी सांग ना एवढ्याच साहित्यातून. रेसिपी तर आल्या काय कॅफे स्टाईल गार्लिक बटर मशरूम हीच बनवते. ए ऐक ना ब्रुनोइज म्हणजे काय ग? हे चॅट ते ब्रुनोइज काय असतं रे? ब्रुनोइज ही एक कटिंग टेक्निक आहे ज्यामध्ये भाज्या किंवा फळे खूपच लहान साधारण 1 ते 2 मिलीच्या क्यूब्स मध्ये कापली जातात. आकर्षक आणि समान दिसतात. ये लोग कहते हैं तुम्हारे इंस्टाग्राम में पहले प्रमोट करो પછી YouTube में किया हे चॅट जीपीटी डोशाचा तवा रेडी होण्यासाठी किती तापमान पाहिजे? माझा डोसा एकदम कुरकुरीत झाला पाहिजे बरं का. तवा चांगला गरम झाल्यावर त्यावर तेल लावून पिठाची पातळ परती घालून त्याला थोडा वेळ शिजवून कुरकुरीत डोसा तयार होतो. बहुत कौन है कुछ जो है ना हा, कमेंट तसं मी कधी कधी ऊपर कमेंट करते और बरं का. उसमें नहीं तुम्ही चॅट जीपीटी यूज करता? बाई मी मैंने मैसेज किया हे बाई आज तर व्हिडिओ शूट आणि एवढं साहित्य मार्केटला जायला वेळ नाही. हे चॅट जीपीटी आज मला अशी एक भारी रेसिपी सांग ना एवढ्याच साहित्यातून. रेसिपी तर आल्या काय कॅफे स्टाईल गार्लिक बटर मशरूम हीच बनवते. ए ऐक ना ब्रुनोइज म्हणजे काय ग? हे चॅट ते ब्रुनोइज काय असतं रे? ब्रुनोइज ही एक कटिंग टेक्निक आहे ज्यामध्ये भाज्या किंवा फळे खूपच लहान साधारण 1 ते 2 आकर्षक आणि समान दिसतात. हे चॅट जीपीटी डोशाचा तवा रेडी होण्यासाठी किती तापमान पाहिजे? माझा डोसा एकदम कुरकुरीत झाला पाहिजे बरं का. तवा चांगला गरम झाल्यावर त्यावर तेल लावून पिठाची पातळ परती घालून त्याला थोडा वेळ शिजवून कुरकुरीत डोसा तयार होतो. हा तसं मी कधी कधी करते बरं का. तुम्ही चॅट जीपीटी यूज करता? बाई मी हे बाई, आज तर व्हिडिओ शूट आणि एवढं साहित्य मार्केटला जायला वेळ नाही. हे चॅट जीपीटी आज मला अशी एक भारी रेसिपी सांग ना एवढ्याच साहित्यातून. रेसिपी तर आल्या कॅफे स्टाईल गार्लिक बटर मशरूम हीच बनवते. ए ऐक ना ब्रुनोइज म्हणजे काय ग? हे चॅट ते ब्रुनोइज काय असतं रे? ब्रुनोइज ही एक कटिंग टेक्निक आहे ज्यामध्ये भाज्या किंवा फळे लहान साधारण 1 ते 2 मिलीच्या क्यूब्स मध्ये कापली जातात. आकर्षक आणि समान दिसतात. हे चॅट जीपीटी
डोशाचा तवा रेडी होण्यासाठी किती तापमान पाहिजे? माझा डोसा एकदम कुरकुरीत झाला पाहिजे बरं का. तवा चांगला गरम झाल्यावर त्यावर तेल लावून पिठाची पातळ परती घालून त्याला थोडा वेळ शिजवून कुरकुरीत डोसा तयार होतो. हा तसं मी कधी कधी करते बरं का. तुम्ही चॅट जीपीटी यूज करता? बाई मी हे बाई आज तर व्हिडिओ शूट आणि एवढं साहित्य कुठलं जायला वेळ नाही. हे ChatGPT आज मला अशी एक भारी रेसिपी सांग ना एवढ्याच साहित्यातून. रेसिपी तर आलं काय कॅफे स्टाईल गार्लिक बटर मशरूम हीच बनवते. ऐक ना ब्रुनोइज म्हणजे काय ग? हे चॅट ते ब्रुनोइज काय असतं रे? कटिंग टेक्निक आहे ज्यामध्ये साधारण 1 ते 2 मिनिटं जातात आकर्षक आणि समान दिसतात. हे ChatGPT डोशाचा तवा रेडी होण्यासाठी किती तापमान पाहिजे? माझा डोसा एकदम कुरकुरीत झाला पाहिजे बरं का. तवा चांगला गरम झाल्यावर त्यावर तेल लावून पिठाची पातळ परती घालून त्याला थोडा वेळ शिजवून कुरकुरीत डोसा तयार होतो. हा तसं मी कधी कधी करते बरं का. तुम्ही चॅट जीपीटी यूज करता? बाई मी हे बाई आज तर व्हिडिओ शूट आणि एवढं साहित्य मार्केटला जायला वेळ नाही. हे ChatGPT आज मला अशी एक भारी रेसिपी सांग ना एवढ्याच साहित्यात. तर आलं कॅफे स्टाईल गार्लिक बटर मशरूम. ऐक ना ब्रुनोइज म्हणजे काय ग? हे